गलत है, ये गलत है। नमस्कार, मी संदीप देसाई। बुलेटिनच्या सुरुवातीलाच कंगना रनौत बद्दलची एक महत्त्वाची बातमी। कंगना रनौत आता मुंबईतल्या घरी पोहोचलेली आहे। मुंबई विमानतळावर कंगनाच्या विरोधात शिवसेनेने जोरदार घोषणाबाजी केली आणि त्यानंतर एका वेगळ्या मार्गाने मुंबई पोलिसांनी कंगनाला तिच्या घरापर्यंत पोहोचवलं। ही सगळी दृश्य न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून तुम्ही बघताय। या सगळ्यामध्ये आपण बघतोय कंगना ज्या इमारतीबाहेर राहते आहे त्या इमारतीबाहेर मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। पूर्ण सुरक्षेची काळजी घेण्यात आलेली आहे। तीनही रस्ते इमारतीच्या आजूबाजूचे बंद करण्यात आलेले आहेत। ज्या कंगनाच्या कार्यालयावर पाली हिल मधल्या मुंबई महापालिकेने कारवाई केली सकाळी आणि त्यानंतर या सगळ्या गदारोळाला सुरुवात झाली। आपले प्रतिनिधी सागर कुलकर्णी कंगनाच्या ऑफिस बाहेरून आपल्या सोबत आहेत, तर स्वाती लोखंडे कंगनाच्या घराच्या परिसरामधून आपल्या सोबत आहे। पहिल्यांदा मी जातोय सागरकडे। सागर, आता परिस्थिती काय आहे? अजून बीएमसीचे कर्मचारी तिथे आहेत का? काय सांगशील सध्याची परिस्थिती? संदीप, कंगनाचं जे ऑफिस आहे पाली हिलचं, तिथील दृश्य आहेत। सकाळी इथे साधारणतः 10:30च्या आसपास मुंबई महापालिकेचे कर्मचारी आले होते। त्यांनी अतिक्रमण कारवाई केली आणि आत्ता इथे काही वेळापूर्वी तिचे वकील देखील आले होते। त्या वकिलांनी सांगितलं की आज दिवसभरामध्ये जे कोर्टाची प्रक्रिया झालेली आहे त्या अनुषंगाने काय काय घडले आहे, तसंच नेमकी मुंबई महापालिकेने काय स्वरूपात कारवाई केली आहे हे देखील पाहिलं। त्यांच्या वकिलांचं मत आहे की जी तोडफोड केली आहे वास्तविकतेत ते अधिकृत आहे आणि ती तोडफोड करायची गरज नव्हती आणि उद्या या संदर्भात निर्णय अपेक्षित आहे। पोलीस या भागामध्ये बऱ्यापैकी जास्त लावण्यात आलेले आहेत, कारण की पोलीस अचानक समजा जर कंगना रनौत इकडे या भागामध्ये आली, कारण की खार या भागामध्ये तिचं घर आहे आणि दुसरीकडे इथून काही अंतरावरच तिचं ऑफिस आहे, त्यामुळे कदाचित जर ती इथे आली नेमकी काय तोडफोड केली हे पाहण्यासाठी, तर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी इथे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावलेला आहे। कंगनाच्या संबंधित काही समर्थक लोक सुद्धा आलेले आहेत, पण मुळात गोष्ट आहे की मुंबई महापालिकेचे कर्मचारी सकाळीच येऊन गेलेले आहेत। पोलीस कर्मचारी आहेत, माध्यमकर्मी सगळीकडे जास्त आहेत। कोणत्या रस्त्यावर गोंधळ होऊ नये यासाठी पोलीस देखील अधिक लावण्यात आलेले आहेत। संदीप, अगदी सागर, तुम्ही आमच्यासोबत असेच राहा। जाऊयात कंगनाच्या इमारतीबाहेर स्वाती लोखंडे आपल्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। स्वाती, मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त इमारतीबाहेर तैनात करण्यात आलेला आहे। काय सांगशील सध्याची परिस्थिती आणि कसं वातावरण आहे? कंगना ऑफिसला भेट देण्यासाठी जाणार आहे का? संदीप, आता आपण बघितलं की कंगनाच्या आता बिल्डिंग प्रिमायसेसमध्ये एस्कॉर्टची, पोलिसांच्या एस्कॉर्टची गाडी गेली आहे। ही मुंबई पोलिसांची नाही आहे नक्कीच, पण दुसरी गोष्ट महत्त्वाची की कंगनाला Y+ सिक्युरिटी असताना तिला साहजिकच आहे की VVIP आणि VIP ज्या मार्गाने येतात त्या मार्गाने तिला बाहेर काढणार हे शक्य होतं आणि तसंच झालं की कंगना कुठेही म्हणजे सामान्य मुंबईकरांप्रमाणे किंवा सामान्य एखाद्या नागरिकाप्रमाणे वर आली नाही मुख्य जिथे आपण एक्झिट म्हणतो तिथे, आणि तिथून त्याच्याऐवजी ती दुसरीकडून बाहेर पडली। एकूणच आपल्याला बघायला मिळालं की कशा पद्धतीनं स्पेशली एका दुसऱ्या रस्त्याने तिला बाहेर काढण्यात आलं आणि त्याच्यानंतर थेट ती इथे पोहोचली। म्हणजे तिथे कोणाच्याच कॅमेरात ती कैद होऊ शकली नाही, पण इथे मात्र ती थेट पोहोचली आणि मग सगळ्यांनीच तिला कॅमेरात कैद करण्याचा प्रयत्न केला, पण कंगना सरळ आपल्या घरी निघून गेलेली आहे। तिने आत्तापर्यंत कोणाशी संवाद साधलेला नाही आहे। ज्या पद्धतीनं ती आपल्या ऑफिसबद्दल ट्विट करते, ज्या पद्धतीनं ती आपल्या ऑफिसवर झालेल्या कारवाईबद्दल ट्विट करते, ते पाहता की कंगनाने हे प्रकरण खूप मनावर घेतलेलं आहे। पण प्रत्येक गोष्ट अगदी, आणि त्यामुळे आता बघावं लागणार आहे कंगना पुढची भूमिका काय घेते किंवा ऑफिसला भेट देण्यासाठी जाते का। स्वाती, तुम्ही आमच्यासोबत असेच राहा। आपल्या सोबत आपले प्रतिनिधी उदय जाधव सुद्धा आहेत। उदय, तुम्ही ज्या पद्धतीनं आपण बघितलं विमानतळाच्या बाहेर गर्दी होती, आत्ताची परिस्थिती काय तिथली? कार्यकर्ते पांगलेले आहेत की अजून कार्यकर्ते तिथंच आहेत? संदीप, कार्यकर्ते सर्व निघून गेलेले आहेत। शिवसेनेचे कार्यकर्ते असेल, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे कार्यकर्ते असतील, करणी सेनेचे कार्यकर्ते आणि त्याचबरोबर काही बघे देखील मोठ्या संख्येने होते। असे सगळेच तिथून आता निघून गेलेले आहेत। कंगना रनौत हिला जिथून बाहेर काढण्यात येणार होतं, ज्या गेटमधून ती बाहेर येणार होती त्या गेटमधून बाहेर न काढता तिला एका वेगळ्या गुप्त मार्गाने सुरक्षित मुंबई पोलिसांनी बाहेर काढलेला आहे। त्यानंतर ती थेट तिच्या घरी गेलेली आहे। मात्र मुंबई विमानतळावरती जिथे ती येणार आहे, सर्वात प्रथम ज्या गेटने ती सर्वात प्रथम बाहेर येणार आहे, तिथे अनेक राजकीय पक्षांनी निदर्शनं सुरू केली होती, आंदोलनं सुरू केली होती।
काहींनी करणी सेना आणि रिपब्लिकन पक्षाने कंगना राणावतला समर्थन देणाऱ्या घोषणा सुरू केल्या होत्या. तिच्या समर्थनार्थ ते तिथे आले होते. तर शिवसेनेने मुंबई विमानतळावरच्या ग्राउंड स्टाफसह तिथे आंदोलन निदर्शनं सुरू केले होतं. ते कंगना राणावतचा निषेध करत होते, विरोध करत होते. कंगना राणावत ते परत अगदी जावं असं त्यामुळे देखील सांगत हाय होते. व्होल्टेज ड्रामा सगळीकडे बघायला मिळाला. स्वाती, सागर आणि उदय आपल्या तिघांचेही धन्यवाद. यानंतर आपण बघूयात, जाऊयात चंद्रकांत पाटील, भाजपचे प्रदेशाध्यक्ष, मराठा आरक्षणासंदर्भात बोलतायत थेट. याची नीट कायदेशीर तयारी करा. पण दरवेळेला आपला अशोक चव्हाणांनी ट्विट करायचं की कशी तयारी उत्तम चाललेली आहे. साधा खंडपीठाकडे ही केस पाठवा हा अर्ज सुद्धा महाराष्ट्र शासनाने केला नाही. तो विनोद पाटील, दिलीप पाटील अशांच्या अर्जावर ही केस चालली. तुम्हाला साधा अर्ज करता आला नाही. तुम्ही मागच्या डेटला स्वतःहून पायावर कुऱ्हाड मारून घेतली की तुम्ही असं म्हटलं की बा नाहीतरी आम्ही कोविडमध्ये रिक्रुटमेंट करत नाही आहोत. मग न्यायालय असं म्हणालं की ठीक आहे, तुम्ही रिक्रुटमेंट करणार नाही आहेत ना, मराठा समाजाला आरक्षण देणार नाही आहेत ना, तर तूर्त मी स्टे देत नाही. का तर तुम्ही स्टे दिलाच आहे, तुम्ही पायावर कुऱ्हाड मारून घेतलीच आहे. आणि जवळजवळ तोच संदर्भ घेऊन आता सुप्रीम कोर्टाने स्टे दिलेला आहे आणि तो 5 जणांच्या खंडपीठाचा निर्णय लागेपर्यंत दिलेला आहे. मला हे कळत नाही की महाराष्ट्र सरकारला आर्ग्युमेंट करता आलं नाही का की 10% आर्थिक रिझर्वेशन सुद्धा खंडपीठाकडे गेले पण स्टे नाही आहे. तमिळनाडूचं आरक्षण सुद्धा खंडपीठाकडे गेले, स्टे नाही आहे. एकूण देशामध्ये जवळजवळ 18-20 राज्यामध्ये 50, कारण शेवटी मुद्दा काय राहिलेला आहे की मराठा समाज मागास आहे की नाही, हा आता डिबेटचा मुद्दाच नाही. कारण मागास आयोग हे घटनेच्या तरतुदीप्रमाणे असल्यामुळे मागास आयोगाने मराठा समाज मागास म्हटला की आता सुप्रीम कोर्टात काही म्हणणं नाही. सुप्रीम कोर्टाचं म्हणणं आहे मागास हे कळलं पण 50% क्रॉस करायचं की नाही. 50% क्रॉस 18-20 राज्यामध्ये झालं. त्या सगळ्यांचे विषय सुद्धा खंडपीठाकडे गेले पण स्टे नाही आहे. महाराष्ट्रामध्ये स्टे का? ते माझं स्पष्ट म्हणणं असं आहे की ह्या महाविकास आघाडीला हे आरक्षण नकोच होतं. कोणी ज्येष्ठ नेत्याने याच्यामध्ये लक्ष दिलं हो? उद्धवजींनी लक्ष दिलं का शरद पवारांनी लक्ष दिलं? कोणी लक्ष दिलं? आणि त्यामुळे मानसिकताच अशी होती की आरक्षण स्थगित झालं, नाही मिळालं तर बरं, असं म्हणण्याला ठोस आधार आहे. याचं कारण तुम्ही ते टिकवण्यासाठी काही प्रयत्न केले नाही. आणि त्यामुळे आता याची काय प्रतिक्रिया आहे ते, कारण अंधार आहे आता मराठा समाजाच्या तरुण तरुणींच्या आयुष्यामध्ये. हा एक विषय की ज्याचा आम्ही निषेध करतो आणि भारतीय जनता पार्टी स्वस्त बसणार नाही. अक्षरशः रात्रीचा दिवस करून आम्ही हे आरक्षण दिलं, टिकवलं आणि हे सुप्रीम कोर्टामध्ये यांना टिकवता आलं नाही. हे अक्षरशः करंट लोक आहेत. दुसरा मुद्दा जो आहे तो कंगना विषयाचा जो चालला आहे, तिने काय स्टेटमेंट केलं ते स्टेटमेंट बरोबर चुकीचं, याच्या डिटेल्समध्ये आम्ही जात नाही. आम्ही त्या स्टेटमेंटशी सहमत पण नाही. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राने महिलेला सन्मान देणं शिकवलं, महिलेचं संरक्षण करणं शिकवलं. हे लांडग्यासारखे मागे लागलेत त्या कंगनाच्या, लांडग्यासारखे. छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे म्हणतात, वंशज म्हणवतात, तर छत्रपती शिवाजी महाराजांनी ही शिकवणूक दिली काय? ती काय म्हणाली आहे तर कोर्टात जा, कोर्ट काय तो निर्णय देईल. पोलीस स्टेशनला कंप्लेंट करा, तुमचंच गव्हर्नमेंट आहे ना. खोटे कंप्लेंट करताय काय, उचलून लोकांना नेताय काय, मग कंप्लेंट करा त्याच्या विरुद्ध. पण भाषा काय, मुंबईत पाऊल ठेवू देणार नाही. मग त्यावर तिने असं म्हटलं की मुंबईत पाऊल ठेवायला देणार नाही म्हणजे मुंबई काय POK आहे का? आता हे तिचं वाक्य बरोबर आहे की चुकीचं आहे तर यात जातच नाही आहे मी. परंतु ती का म्हणाली? पण तुम्ही म्हणलं की पाऊल ठेवू देणार नाही. व्हाय? मी भारतीय आहे, संपूर्ण देशामध्ये कुठे जाण्याचा मला अधिकार आहे, मुंबईमध्ये येण्याचा अधिकार आहे. पण तरी ती चुकली असेल तर त्याच्यावर कायद्याप्रमाणे ॲक्शन होऊ शकते. ही दादागिरी चालणार नाही. आणि महाराष्ट्रामध्ये नेहमीच महिलेचं संरक्षण केलं गेलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला शिकवलं, शाहू महाराजांनी आम्हाला शिकवलं, महात्मा ज्योतिराव फुलेंनी आम्हाला शिकवलं, सावित्रीबाई फुलेंनी आम्हाला शिकवलं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला घटना दिली. त्या घटनेमध्ये कोणालाही काही बोलण्याचा अधिकार आहे. चुकीचं असेल तर कोर्टात जाऊन केस दाखल करा. कोणालाही कुठेही जाण्याचा अधिकार आहे. कोण अडवणार, कशासाठी अडवणार, आणि त्यामुळे लोक सहन करणार. तर अनधिकृत बांधकाम, अनधिकृत बांधकाम उद्या यादी घेऊन रांगेने अनधिकृत बांधकामात तोडायला सुरुवात करा. काय ते एकट्या कंगणाचंच आहे काय? आणि जर असा अघोषित स्टे आहे की कोरोनाच्या काळामध्ये कुठलंही अनधिकृत बांधकाम पाडलं जाणार नाही, असा स्टे आहे,
असं असताना तिच्या घरावर कसा काय हातोडा पडला? आता तिला हायकोर्टाने एक चपराक मारली. एक सरकार एक तरी केस जिंकतंय का? काल ग्रामपंचायतची केस हरले, शेवटच्या वर्षाच्या परीक्षेची केस हरले, आता हायकोर्टाने चपराक मारली, थांबवलं आता तोडणं. हे तुम्हाला प्रत्येक वेळेला हायकोर्टाने चपराक मारावी लागते का? आणि त्यामुळे ही दादागिरी चालणार नाही. आणि हे जे एक नवीन सरकार निर्माण झालेलं आहे ना, संजय राऊत नावाचं, याला सरकारने आवर घालावा. हे अशा प्रकारचं जे चाललंय हरामखोर वगैरे म्हणणं ते चालणार नाही. पहिलं म्हणायचं आणि मग म्हणायचं मी नॉटी म्हटलं, अरे वा तुम्ही कधी इंग्लिशमध्ये बोलायला लागलात? तुम्ही तर दुकानावरचे बोर्ड पण इंग्लिशमधले आणि हिंदीमधले ठेवू देत नाही. त्यामुळे तुम्ही मराठीतच म्हणलं पाहिजे. आणि तुम्ही नॉटिव्हिटी काय म्हणाला? हरामखोरच म्हणालेला. आणि त्यामुळे हे जे चाललं आहे ते महाराष्ट्राची जी संस्कृती आहे त्या संस्कृतीप्रमाणे आम्ही चालू देणार नाही. तिसरा जो मुद्दा आहे की कॅगचा रिपोर्ट विषय चालला आहे. काल देवेंद्रजींनी त्यावर मांडलं. त्यात एक छोटासा PWD संबंधीचा उल्लेख आहे. सायन पनवेलला प्रचंड खड्डे पडले होते, आपण येऊ पण शकत नव्हता, इतके हैराणी होती. आपण नव्याने, कारण त्याचा इतिहास तुम्हाला माहिती आहे की ते एका कंपनीला काम दिलं, त्याने ते कंपनीने नीट केलं नाही आणि त्यामुळे आपण त्यांचं टोलचे अधिकार वगैरे सगळे काढून घेतले. त्यामुळे सुप्रीम कोर्टात केस चालू आहे. मग काय रस्ता असाच पडू द्यायचा का? म्हणून आपण 62 कोटीचं काम काढलं, ते रिसर्च टेंडरने काम काढलं. टेंडरमध्ये एकूण सायन पनवेल ज्या प्रकारचं आहे, जेवढी लांबी आहे त्याच्यामध्ये काही पॅचेस हे त्या मूळ कॉन्ट्रॅक्टरशी बोलून दुसऱ्या कॉन्ट्रॅक्टरला दिले गेले. त्याची शासन ऑर्डर आहे. आता ते जास्त अमाऊंटला दिलं गेलं, याचं कारण ज्या दिवशी दिलं गेलं त्या दिवशीची दरसूची लावली गेली. ते जास्त अमाऊंटला दिलं गेलेलं हे मूळ कॉन्ट्रॅक्टरने बेअर करायचं असतं, त्याच्यात शासनाचा काही तोटा नसतो. आणि त्यामुळे हे जे आज पेपरला आलेलं आहे की त्याच्यामध्ये जास्त दराने दिलं गेल्यामुळे 2 कोटीचा लॉस झाला आहे, तर तो लॉस हा मूळ कॉन्ट्रॅक्टने बेअर करत असतो, कारण त्याला वेळेत काम पुरं करता आलं नाही, त्याच्यामुळे त्यातून काढून घेतलेलं असतं. हे माधव भंडारीनं म्हटलं जातं की तुम्हाला हे जमत नाही आहे, तुम्ही सगळी कामं अंगावर घेऊन बसू नका. आता हे भातकळकरांना देतो. भातकळकर म्हणाले की आजच्या रेटप्रमाणे मला परवडणार नाही, मी ते 2 रुपये जास्तीने करणार. हे 2 रुपये जास्तीचे हे भंडारीने द्यायचे असतात, त्याच्यात पुढे गव्हर्नमेंटचा लॉस आला. आणि त्यामुळे काही उचलायचं आणि टीका सुरू करायची. काल देवेंद्रजींनी जलयुक्त शिवाराच्या बाबतीमध्ये सुद्धा मांडलं की जलयुक्त शिवाराचा विषय, जलसंधारणाचा विषय हा 10 वर्षाचा इंटिग्रेटेड प्रोजेक्ट रिपोर्ट. तुम्ही मध्येच त्याला स्टे दिला, तरीही त्याचे परिणाम काय माहिती आहे का तुम्हाला? की ह्या मे महिन्यामध्ये मी मदत पुनर्वसन मंत्री होतो, महसूल होतं, कृषी होतं. मराठवाड्यामध्ये हजारोच्या संख्येने टँकर द्यावे लागायचे. यावर्षी एवढ्या संख्येने टँकर द्यावे लागले नाहीत. आणि लोकांनी ॲक्सेप्ट केलं ना, जलयुक्त शिवार हे लोकांनी ॲक्सेप्ट केलं, लोकांनी आपले पैसे घातले, लोकांनी आपले परिश्रम घातलं. आणि त्यामुळे रोज उठून काहीतरी नवनवीन बातम्या क्रिएट करण्याचा अर्थ नाही. PWD पुरतं तर ज्याला कोणाला कागदपत्र हवे आहेत, PWDने कॅगला जे स्पष्टीकरण द्यायचं असतं त्याच्या कॉपीसहित सगळं इथे आहे. त्यात कुठलाही शासनाचा तोटा झालेला नाही. आणि त्यामुळे कॅगचा ठपका, कॅगचे ताशेरे असं असण्याचं कारण नाही. जसं तुम्ही आता तुमच्या चॅनल्सवर हे कॅप्शन चालवलेलं आहे की तात्पुरती स्थगिती. अरे काय कळतं का तुम्हाला स्थगिती म्हणजे काय, खंडपीठ म्हणजे काय, किती वर्ष चालतं? 20-20 वर्ष खंडपीठापुढे केस चालते, तेवढ्या वेळी स्थगिती राहणार आहे. आणि तुम्ही मराठा आरक्षणाच्या स्थगितीबद्दल त्या शासनाचा निषेध करतो. मराठा समाजाच्या आयुष्यामधला हा काळा दिवस आहे. कंगनाच्या विषयावर ती काय बोलली याच्याशी आम्ही सहमत नाही. बनाऊंगी और अपने देशवासियों को जगाऊंगी, क्योंकि मुझे पता था हमारे साथ होगा तो होगा, लेकिन मेरे साथ हुआ है, इसका कोई मतलब है, इसके कोई मायने हैं. और उद्धव ठाकरे, ये जो क्रूरता और ये जो आतंक है, अच्छा हुआ ये मेरे साथ हुआ, क्योंकि इसके कुछ मायने हैं. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपण बघितलं थोडं कारवाई जी झालेली आहे त्यावर कंगना राणावतनं छोटीशी प्रतिक्रिया दिलेली आहे लाईव्हच्या माध्यमातून. आणि देशवासियांना मी जाग करणार आहे, या पाठीमागे अनेक बाबी आहेत असं सुद्धा म्हटलेलं आहे. उद्धव ठाकरे यांना सुद्धा त्यांनी कंगना राणावतनं म्हटलेलं आहे की ही अतिक्रूरता आहे. आपल्या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून कंगनानं हा व्हिडिओ रिलीज केलेला आहे आणि यामध्ये कंगनानं
जे तोडक कारवाई झाली त्याचा निषेध केलेला आहे. यानंतर बुलेटिनमध्ये इथंच थांबूया. ताज्या बातम्यांसाठी पहा फक्त न्यूज 18 लोकमत.